नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा आपण बघतो की उठल्या उठल्या त्यांच्या डोक्यामध्ये एक लहर येते आणि एक वाक्य बोलतात की आज मला शाळेत जायचं नाही आहे। पण आज मात्र आमच्या इथे ना नेमकं उलटं झालं। म्हणजे उठून आंघोळ झाली, ब्रश झाला, युनिफॉर्म घालून झाला आणि त्यानंतर मग डोक्यामध्ये लहर आली की मला शाळेत जायचं नाही। सुरुवातीला मला वाटलं कदाचित गंमत करत असावी, कारण आंघोळ झाली, युनिफॉर्म घालून झाला, सगळं झालं आहे आणि आता म्हणते की शाळेत जायचं नाही। पण हळूहळू माझा ना स्वयंपाक सुरूच होता आणि त्या पूर्ण स्वयंपाकभर ना हिचं चालू होतं, प्लीज मला सुट्टी घेऊ दे, तू जे म्हणशील ते मी करणार, प्लीज मला सुट्टी घेऊ दे, सुट्टी घेऊ दे। शेवटी तिने माझ्या दोन्ही पाया पकडल्या आणि म्हणाली की प्लीज मला आज ना सुट्टी घेऊ दे। म्हटलं चला, एवढ्या विनवण्या करत आहे तर म्हटलं घेऊन घे एकदाची सुट्टी। तर सुट्टी घेतली। त्यानंतर मग ना मी तिला ना आज देवपूजा करायला लावली, कारण माझी ना महिन्याची अडचण होती। तर तिने देवपूजा करायला घेतली आणि त्यानंतर मग मी ना माझी सगळी म्हणजे जी काही कामं होती साफसफाईची तर ती करायला घेतली। आता ना अक्षय तृतीयासुद्धा येणार आहे, तर त्याच्याने मला थोडी जी घराची साफसफाई आहे ना तर ती करायला घ्यायची आहे। सणवार तर एक निमित्त मात्र असतात हो, जी साफसफाई आहे तर ती रेग्युलर साफसफाईचाच आपला एक भाग असतो, रुटीनचाच एक भाग असतो। तर छान मस्त सगळा असा ड्रावर किट्टू आणि मी दोघींनीही मिळून स्वच्छ करून घेतला आणि पूर्ण जो कॉर्नर आहे तर तो छान असा स्वच्छ झाला। चलो, व्हिडिओ इथेच संपवते। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब।